छान असं मासं आपण बघूक मिळतात. त्या माका वाटलं मेचकरांच्या भाजीचे दर मात्र तेवढेच ठेवले. उजल्याचे किती दे? काय हो कमी करा बाजारची भाजी 100 रुपये किलो बारखे पेडवे करले. मासो कशी दर्यात मिळतलो तसे त्याची किमती मासो कमी झालो का किमती असा हा सुंदर बाजार. हा आणि 20 रुपयात घेऊ कशी रडत राहतो. टमाट्याची किंमत 10 रुपये मागतो. होय गिरायकानी प्रेक्षक हो जय शिवराय. मी सुधीर कोमुर्लेकर. आपल्या आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी आणि मृण्मयी आलो आहोत देवगड तालुक्यातल्या शिरगावच्या बाजारामध्ये. व्यस्त नसलेल्या या शिरगावच्या बाजारामध्ये कोणकोणते व्यापारी आले आहेत आणि आज मुंबईकर उतरले आहेत, चाकरमानी आलेले आहेत. ते चाकरमानी आपल्याला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे या बाजारामध्ये काय काय आलं ते सुद्धा आपण बघणार आहोत, विस्तृतपणे बघणार आहोत. तर आणि थोडीशी मृण्मयी खरेदीसुद्धा करणार आहे. तर आज मृण्मयी कोणकोणती खरेदी करते आणि आज बाजारामध्ये काय काय आलं. पाऊस हळूहळू पाऊस पडतोय, काही ठिकाणी तुरळक पाऊस असा पडतोय. आताच मतदान होऊन गेलं आणि तुरळक पावसाने सुरुवात केली आहे. अजून खरे पावसाचे दिवस आले नाहीत पण पावसाने सुरुवात केली आहे. तर थोडंसं बाजारामध्ये चिखल झालेला आपल्याला बघायलाच मिळेल. गेलेलं असलं तरी बाजारामध्ये कोणकोणते व्यापारी आले ते आता बघणार आहोत. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून तुमचं चॅनल आरमारी मराठा हे सबस्क्राईब करावं ही विनंती. चला मी जाऊया शिरगावच्या या सुंदर बाजारामध्ये. हा बाजार नांदगाव आणि देवगड यांच्या मधोमध आहे आणि हा शिरगावचा बाजार खूप जुना बाजार आहे. हा सकाळी 7 वाजल्यापासून जो सुरू होतो तो संध्याकाळी काही व्यापारी थांबतात, परंतु दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत हा बाजार मोठ्या प्रमाणात भरला जातो. आता आपण सुरुवातीला बाजाराच्या उजव्या बाजूला कांदे बटाटे अशी जी आता ही पावसाची जी बेगमी आहे म्हणजे पावसाच्या अगोदर काही खरेदी केली जाते आणि ही खरेदी 4 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी जेवढ्या महिन्यासाठी जे खरेदीचं सामान घ्यायचं आहे ते या बाजारात येऊन घेतात. म्हणून आता आपण बघूया कांदे बटाटे तसंच ज्या गोष्टी आपल्याला साठवणूक करायची आहे अशा गोष्टी ह्या बाजारात आपल्याला बघू मिळतात. म्हणजे कांदे बटाटे लसूण ही जी जीवनावश्यक वस्तू आहेत ते वस्तू या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत. म्हणजे जे जास्तीत जास्त कांदे बटाट्याची दुकानं असं एक विभाग केलेला त्या ठिकाणी भाजीपालासुद्धा बऱ्यापैकी आहे. साधारण कांदे बटाट्याचा दर आजचं काय असतात तो आपण जाणून घेऊयाच. हे बघा लसूण वगैरे आहे, भाज्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. भाज्या आहेत 20-20 रुपयाला वाटे आहेत. सगळे भाज्या वांगी आहेत, जांभळी वांगी आहेत, त्याच्यानंतर दुधी आहे, काकडी आहेत, त्याचप्रमाणे भेंडी आहे, आलं आहे आणि सगळे भाज्या आहेत. अशा वेगवेगळ्या जे भाज्यांचे वाटे आहेत ते अवघ्या 20 रुपयाला आहेत. इथे आपल्याला लाल मिरची बेडगी ना ही बेडगी मिरची आपण बघू मिळत. आता बघूया दादा काय दर आज बेडगी मिरचीचा? 220 रुपयाला इथे बेडगी मिरची आहे. म्हणजे वेगवेगळ्या बाजारामध्ये थोड्याशा किमती कमी जास्त आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की जसे मोठे व्यापारी या बाजारात जसे आपल्याला येतील तसे त्यांचे दर ठरवतील. ते प्रत्येक बाजारात वेगवेगळे दर आपल्याला बघू मिळतात. हे बघा हे कांदा बटाट्याचे मोठे गोणी आहेत, भरपूर साठा केलेला आहे म्हणजे भरपूर विक्री होईल याचा व्यापाऱ्यांना अंदाज असतो. त्याप्रमाणे ते आपले सामान घेऊन येतात. इथे सुद्धा भाज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या बाजारामध्ये आपण भाज्या होऊन मिळतात. साधारण कांदा बटाट्याचे दर जाणून घेऊया. कांदे 40 रुपये किलो झाले आणि बटाटे 30 रुपये किलो झाले. म्हणजे आता जसं जसं पावसाला सुरुवात झाली तसं जसं आता दर वाढले असं म्हणायला हरकत नाही. तर आपण हीच मिरची आपण बेडगी मिरची आपण 180 रुपयाने किलो बघितली होती काही बाजारांमध्ये. आता त्याची किंमत 220 झालेली आहे. कांदा आपण 25 रुपये 30 रुपयाने बघितला होता, त्याची किंमत आता 40 रुपये किलो झालेली आहे. बटाटी 30 रुपये 25 रुपयानेच होती ती 30 रुपये झालेली आहे. अशा पद्धतीने बहुतेक वस्तूंच्या आता किमती वाढलेल्या आपल्याला ह्या बाजारात बघू मिळतात. चला आता ह्या होलसेलमध्ये काजूच्या बिया आहेत त्या वजन केल्या जातात. काय दर आहे हो आज काजू बियांचा? 115 रुपये किलोने घेणार विकत. अशा पद्धतीने आता आपण जाऊया पुढे, आणखी जाऊया पुढच्या गल्लीमध्ये.
हे बघा इथे सुद्धा रस्त्यावरती भाजीचे वाटे, त्याचप्रमाणे भाजीची दुकानं, साधारण कांदे 40 रुपये किलो, भाजीचे दर वेगवेगळे आहेत, 20 रुपयांनी वाटे आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला या शिरगावच्या बाजारात बघून मिळत आले. काही व्यापारी असे असतात त्यांच्या जागा ठरलेल्या असतात आणि काही व्यापारी असतात त्यांना जरी जागा मिळत ते आपल्या दुकान घालतात. रोडच्या बाजूला, कारण हा जो रस्ता आहे देवगड नांदगाव, त्या रस्त्याच्या मधोमध शिरगाव, आणि शिरगावचा ह्यो आठवडी बाजार, हे दर बुधवारी बाजार असतात. जशी जशी वेळ होते तसं तसं गर्दी वाढत जातात. नमस्कार. अरे आहे तुम्ही इथे? मला बरं आहे ना? या गल्लीत जाऊया. इथे सुद्धा एक गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये काय काय ते बघूया. त्याची भाजी, कांदे बटाट्याची दुकानं आपल्याला दिसतात आणि काही लोकांना बरोबर माहिती असतं की कुठे जाऊन कुठल्या व्यापाऱ्याकडे काय घ्यायचं, कारण प्रत्येकाचे गिरायकं तशी थोडीफार ठरलेली असते. आले आले, नमस्कार. हे सुद्धा आपले बरेचसे व्यापारी आपल्या ओळखीचे आहेत, बाजारामध्ये आपल्याला भेटतात. हे शिरगावचं एसटी स्टँड आहे. इथे माझ्या लहानपणापासून आम्ही इथे एसटी थांबताना बघितलेलं आहे. इथेच अजूनही तो एसटी स्टँड असंच आहे. आणि म्हणजे पूर्वी इथे येऊन दुसऱ्या एसटी आपल्याला मिळायचे, असं होतं. अशा होलसेल प्रमाणात बिया विकत घेतल्या जातात आणि या काजूच्या बियांपासून मग काजू गर होतात. साधारण 120 रुपये, 115 रुपये किलो ना आजचा दर. विकत घेण्याचा दर 115 रुपये. फणसाचे गरे काढले, कशी पिशवी ती फणसाची? 20 रुपये. आंबे आहेत, लाल आंबे, हा ह्याचे पाहिजे डायवर आंबे. ही भाजी कशी आहे? 20 रुपये जोडी. याची आहे ना लाल माठ आहे तो. हे वेण्या आहेत याच्या आबोलीच्या वेण्या कशा आहेत? कशा तरी पण 15-20 रुपये वगैरे. आबोलीच्या वेण्या 15 ते 20 रुपये किंमत आहे. आपण पुढे आणखी जाऊया. हे किराणा मालाचं छोटंसं दुकान आहे, जिथे दुसारी दुकान म्हणतो. सगळ्या प्रकारचं सामान घरगुती उपयोगाचं. शिरगावचा बाजार हा रस्त्याच्या दुतर्फा भरतो आणि त्यामुळे वाहनांची वर्दळ ही सातत्यानं चालू असतात. परंतु या बाजारामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अशाच बघू मिळतात की ज्या 3-4 महिन्याच्या पावसाच्या दिवसात त्या साठवणुकीच्या गोष्टी घेतल्या जातात. आणि हे ओळखीचे आपला गृहस्थ दिसतात. नमस्कार, काय म्हणतात? बरे आज तुमचे महाबळेश्वराचे शेंगे नाही? उन्हामुळे शेंगे पावल्या गेल्या. सगळे भाजीचे वाटे लावले आहेत बाजारात. जसे आपल्या फोंड्याच्या शॉर्टेज झाल्यामुळे भाजी जास्त का होत नाही. आता भाजी पाण्यामुळे कमी आल्यामुळे भाजी शॉर्टेजच्या गिरायकांना कमी कमतरता होते. गिरायकांची मागणी भरपूर असा, पण महाग असल्यामुळे आम्ही मालाक मागणी आहे पण माल नाही सामान्य. आता पुढे बघूया नारळ. नारळ 25, 30, 20, 15 अशा किमतीचे नारळ आहेत. शेवग्याच्या शेंगा आपण म्हटलं होतं, दिसतं आपल्याला शेवग्याच्या शेंगा. कशी जुडी आहे बघा शेवग्याच्या शेंगांची? 20 रुपये जुडी. आणि इथे आपल्याला पालेभाजी वगैरे बघून मिळतात. माटा, त्याच्यानंतर पालका, कोथिंबीरा, आणि 20-20 रुपयाचे वाटे. या आमच्या शिरगावमध्ये एक नाना साठम म्हणून व्यक्तिमत्व होतं. क्रिकेटचे चांगले क्रिकेटर आणि क्रिकेटचे शौकीन पण होते. तेव्हा आमच्या बालपणी मोठमोठ्या क्रिकेटच्या टुर्नामेंट पण ते भरवायचे. आणि देवगड तालुक्यात खरी क्रिकेटची टुर्नामेंट असली तरी नाना साठम ते आवर्जून असायचे. खूप हौस मौजेने ते सामील व्हायचे सगळ्या खेळाच्या गोष्टींमध्ये. असे आमचे नाना साठम, त्यांचं हे हॉटेल आहे, हॉटेल त्रिमूर्ती म्हणून. बघूया आपण भेटले तर त्यांच्याशी नक्की बोलूया. कारण आम्ही जेव्हा लहान होतो, जेव्हा आमचं शालेयवयीन जीवन होतं, तेव्हा नाना एक तडफदार तरुण असे होते कार्यकर्ते. तर आपण हे त्यांचं हॉटेल आहे, तर नाना कुठे दिसत नाही.
पण अशी ही शिरगावच्या बाजाराला दुतर्फा अशी दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि आमच्या बालपणी आमच्या गावातले लोक शिरगाव बाजारात सुद्धा यायचे काही महत्त्वाच्या गोष्टी खरेदीला किंवा विक्रीसाठी सुद्धा. काल अवकाळी पाऊस पडल्यामुळे बरंचसं भाजीपाला नासलेलं तर सुद्धा काही प्रमाणात भाजीपाला आपल्याला बघून मिळतात. लाल माठ आहेत, शेवग्याचे शेंगे, वालीसुद्धा काही प्रमाणात आहेत आणि त्याच्यानंतर तिरफळा, कुळीद ना कुळीद कशी पिशवी जाणार ती कुळीदाची? कशी पिशवी कुळीदाची? 100 रुपये कुळीद, 20 रुपये हे लाल माठाचे जुडी आहेत. तिरफळाचं पॅकेट 20 रुपये, शेवग्याचे शेंगे पण 20 रुपये. काय खायची तुमची भाजी दादा? भरणी म्हणजे शिरगाव गावातल्या भरणी म्हणून गाव आहे, त्या गावातली ही पालेभाजी आहे. पुढे पण आपल्याला थोडीशी भाजी बघून मिळतात. कशी हो भाजीची जुडी? 20 रुपये. आणि लाल माठ अगदी ताजं फ्रेश. ही गवारची पण 20 रुपये. सगळं 20 रुपये वाटत असतात भाजीचं वगैरे. पडवळा दिसतात, मे महिन्यात पडवळा हल्ली बघू मिळतात. तर पूर्वी फक्त श्रावण महिन्यात पावसाळ्यात किंवा थोडं त्याच्यानंतरच्या कालावधीत बघू मिळायची ना हो. आता पण पडवळाचं उत्पन्न निघतं चांगला. ह्याचं पालो आहे ना, चवळीचं पालो 20 रुपये. सगळी भाजी बहुतेक 20 रुपये. अरे गरे बिरे काढलेले आहेत, काप्या फणसाचे गरे आहेत होय ना? कापचा ना तो कसं तो 50. आणि आंबे मोठे आहेत. आंबे कसे आहेत? 400 चांगला ना, 350 पर्यंत देत आला ना. आता पाऊस पण पडत दिलो त्यामुळे आता आंबो खाऊ आता मस्त टेस्टी एकदम. नाही काय ता तुमका बघा सुंदर ही भाजी घरी पिकवलेली भाजी म्हणजे त्यांच्या मळ्यामध्ये शेतीमध्ये. काय म्हणतात ताई? यांका मान खाया, यांका कमी करा. बाजारची भाजी 100 रुपये किलो असले तरी घेतात. हे केंडून मागत राहतो. तुम्ही कष्टान तुम्ही पिकवलेल्या शेतीत तुमच्या पिकवलेल्या, पण गिरायका कोंडून मागतात ना, म्हणजे कमी करून मागतात. ऍक्च्युली त्यांच्याने उलट असा विचार करू खरं बाबा ही कष्टकरी लोक आहात होय ना. ही नैसर्गिक भाजी आपली ना, कसलं केमिकल नाही, खत नाही, चांगला म्हणजे शेणाचं खत घालतात. 8 जनावर आहोत आणि त्या 10 रुपयांनी म्हणून सांगतो. अरे असा कसा 20 रुपयाची भाजी 10 रुपये मागतो होय गिरायकाने? येऊ बिल आता गाडी जाऊ 150 रुपये रिक्षा घेता. रिक्षा तर 150 रुपये गाडी आमका भाडा देवता लागतं आणि मग आमका परवडत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमचा कष्ट त्याच्यात बियाणो त्याची किंमत तुमका मिळत नाही. चांगली विहिरीचं पाणी आणि शुद्ध पाणी हो. म्हणजे लोकांनी तुमच्याकडे कमी करून मागून ऍक्च्युली 20 रुपये म्हणजे जास्त नाही हो. होय रडत राहतो. टमाट्याची किमती 100 आणि 200 रुपयाला तरी खातात. पण ही भाजी जी शुद्ध भाजी आहे ती कमी करून मागताले. नाही परवडत. त्याका फुलं काढण्यापासून त्या झाडाक जपण्यापासून त्याचं कसं काय 5 रुपयांना मागतात. म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक आणि तुम्ही सगळ्या माझी तुमका सगळ्यांना विनंती आहे या कष्टकऱ्यांकडून तुम्ही केंडून मागू नको. जी किंमत आहे ती देऊचा प्रयत्न करा. ती तर त्यांच्या त्या कष्टाची किंमत त्यांना मिळतली. बरोबर ना ताई? त्या पद्धतीने ह्या कष्टकऱ्यांचे व्यथा काय आहेत मित्रांनो ते तुम्ही ऐकलाच. काय होता की ह्या कष्ट जो हा त्यांचा त्याच्यामागे खूप असता. पण बरेचसे लोक 20 रुपयाची गोष्ट त्यांच्याकडे 5 रुपयांना मागतात आणि 20 रुपयाची गोष्ट 10 रुपयांना मागतात. म्हणजे ती किमती त्यांना काय मिळतं माका सांगा. त्यांच्या कष्टाची किंमत काय काय होतली आहे. जर असं जर आपण गिरायकांनी जर आपण असे पैसे कमी करून मागितले तर त्या कष्टाची किंमत त्यांना काय मिळतली. त्यांनी जी सांगितलेली किंमत आहे त्या किमतीत घेण्याचा प्रयत्न करा तर त्यांना 4 पैसे मिळतले. उत्कृष्ट असं विणकाम केलेल्या बांबूच्या ह्या गोष्टी आहेत. टोपले आहेत, सुपा आहेत. पूर्व अशी आपण आता घराघरात प्लॅस्टिकची सुपा बघूक मिळतात. पण पूर्वी आमच्या लहानपणापासून किंवा अजूनही काही लोक ही अशी बांबूच्या वेताची विणलेली सुपा वापरतात. अशी सुंदर सुपा. काय हो किंमत आहे सुपाची? कशी किंमत आहे? 200 रुपये. बघा 200 रुपयात सुंदर असा ह्या बांबूचा सूप. ह्या बहुउपयोगी बऱ्याचशा गोष्टी ह्याचा फायदा आहे या सुपाचो. आणि हे टोपली आहेत आणि छोटे छोटे बघा सुंदर रंगीत काम केलेली टोपली आहे. हा सुंदर
सुंदर वाटते. कशी आहे कशी नाही 100 रुपयाला छानशी ही टोपली आहे आणि त्याला छान अशी डिझाईन वाटते बघा. लांबून बघायला तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही बघायला. एक आपल्याला वायरची एक अशा छोट्या मोठ्या आकाराच्या ह्या टोपल्या झापी साधारण 200-300 अशी किमती असतात या झापींच्या वगैरे. तर अशा ह्या शिरगावच्या बाजारामध्ये सुंदर बाजारामध्ये आपल्याला बरेचशे गोष्टी बघून मिळतात. काही आपल्या कष्टकऱ्यांचे थोडं यथा पण जाणून घेता येईल कारण काय प्रत्येक कष्टकऱ्याचं काय ना काय प्रॉब्लेम असतात त्रास असतात त्यांना. आपण बघण्याचा प्रयत्न करतो त्यांचं अंतर्मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपण जाऊया आपल्या सगळ्यात आवडीच्या बाजारात मासळी बाजारात. मासळी बाजार थोडंसं लांब भरलं होतं आणि त्या बाजारामध्ये बरेचसे आमच्या देवगड तांबर्डे किंवा आचरापासूनचे बरेचसे लोक त्या बाजारामध्ये मासे विकूक येतात. ते आपण बघूच्यात कोण कोण इलेत कोण कोण आपल्याला ओळखीची भेटतात ते आपण त्या मासळी बाजारात बघूया. रस्त्याच्या दुसरं असलेली ही सुंदर दुकानांची मांडणी. बरेचसे बाजारात लोक आता येतात हळूहळू. जवला सुकट कर्दी अशी ही दुकानं आहेत. आपण मासळी बाजारात जाणार तेव्हा त्या आत्ताची किंमत काय कारण आता जसं पाऊस पडलो तसं त्याची किमतीचे फरक पडलेलो तो आपण बघणार आहोत फरक काय पडलो तो. कपड्यांची छोटे छोटे दुकानं. शिरगाव बाजारपेठेतच एक सुंदर असं श्री हनुमान मंदिर आपल्याला बघू मिळतं. अगदी जुन्या पद्धतीचा कौलारू मंदिर. आता आजकाल सगळीकडे सिमेंटची किंवा प्लास्टर केलेली किंवा छानपैकी ते का रचना केलेली बरीचशी मंदिरं आपल्याला बघू मिळतात. परंतु हे जे मंदिर आहे बघा पूर्णपणे कौलारू आणि लाकडाचा वापर करून सुंदर असं ह्या मंदिर आपल्याला बघू मिळतं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता. आवरणात काचेच्या आवरणात मूर्ती ठेवलेली आहे महाबली हनुमंताची. अशी सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर असं हे मंदिर. दर्शन झालं म्हणून महिने मी घेतलं. आता मी पुन्हा एकदा बाजारात जातो तुम्हाला बाजार दाखवतो. मासळी बाजार आपल्याला बघूच चल. जवला कर्दी बोंबील सुके बोंबील आहे. कसं आहे जवल्याची किंमत काय आज जवला कसं आहे 50ला 2 म्हणजे 25ला 1. हे शेर आहे ते 25ला 1 शेर आणि कर्दी 50ला 1 आहे. कर्दी थोडी जास्त किंमत आहे. जवल्याची किंमत जरा कमी आहे. हे 50ला 2 आणि हे 50ला 1. अशा पद्धतीने आता आपण मासळी बाजाराच्या दिशेने चाललो. तर मासळी बाजारात कोणकोणते मासे येते ते बघूया. आज मालवणा तर शेंगते बिंते गावले रापनिंगा पण सुके मासे अगदी शिरगावच्या प्रवेशाकच आहेत. बघूया आपल्या कोणकोण मासे आमचे मासे विकणारे मिळतात बघू. सुके मावरा बऱ्यापैकी बघूया. मग शेंगटे बिंगट्यांची किमती घेऊया काढून घेऊया आपण. सगळे सुके मासे आहेत. पुढे ताजे मासे बघूया कोणकोण घेऊन येले आहेत ते. पेडवे आहेत हापूस आहेत माकले आहेत. छोटी पेडवी पण आहे आणि मोठ्या पेडव्या पण आहेत. जाडे पेडवे होत बारखे पेडवे होत करले होत. कसे ते पेडवे पेडवं कसं मोठ्या पेड्यांचं वाटो कसं 100 आणि बारके हे 100 रुपये आणि हे 100 रुपये. छोटी करली आहे बरोबर सुक्या मावरा पण. ह्यांच्याकडे काय माशांच्या बाजारात नारळ हत कसे हो नारळ बांगडे बिंगडे दिसतात आणि माकले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. काही सौंदाळे आहेत त्याच्यानंतर कापी आहेत पेडवे आहेत. होय बांगड्यांचं कसं वाटतो काही बांगड्या
बांगडे 200 रुपयात बांगडे आहेत. त्यानंतर वेगवेगळे आहे मासे. काय ताई हो मासा कोणता हे समोर गोबरे मासे. गोबरे माशाचं वाटतं कसं 200 बहुतांश मासे 200 अशा दरानं बघूया. आणखी भरपूर सारे मासे दिसतात. एक छान असं मासो आपण बघूक मिळतात. त्याका माका वाटला मेच मासो तो पण तो नालवो मासो मुशी सारखे ना. हा गरम मसाल्यात करतात ना तो. कसं काय किंमत असतात त्याची? 800 रुपये किलो. एवढं मोठं हो नालवो मासो 800 रुपये किंमत. आणि जसं आपण चिकन बनवतो ना तशीच त्याची रेसिपी आहे. आणि पापलेट त्याच्यानंतर सरंगो हलवो बिलो सगळं आता ही सुरमई आहे. करली कशी होते ही? 500 रुपये करली. टोळ पण केवढी तरी मोठ्याची बाजू. असे वेगवेगळे मासे आपण बघून मिळतात. पापलेटा कशी? 1000ची 4 पापलेट म्हणजे 250 रुपयात एक पापलेट. आणि ताई सुरमई बघा कशी सराईतपणे कापणार. ती सुरमई पण भारी टेस्टी मासो. तुम्ही सगळे खात असणार. ताई कसा कापतात बघा. आज सुरमई बाजारात खूप महाग आहे असा बाजू सांगतायत. कारण सुरमई खूप आता कमी मिळतात ना या मे महिन्याच्या दिवसामध्ये. जसं मासो दर्यात मिळतलो तसे त्याची किमती मासो कमी झालो का किमती वाढतले. आणि जास्त मासो भेटलो की तुमका थोडे स्वस्त मिळणार मासे. छानपैकी तुकड्या केल्या सुरमईच्या पहिली म्हणजे ताजी एकदम सुरमई होय. ताजी सुरमई आमच्या गावल्याने घेतलेली असा घेतल्याने. आता परत आणखी पुढे जाऊया बघूया आणखी काय काय मासे आपण घ्या. शिरगावच्या मासे बाजारात बघून मिळते काय चला बघूया. वेगवेगळे मोठे मासे बळे मोठे मासे बघून मिळतात. कोलंबी हा त्याच्यानंतर स्क्वीड आहे म्हणजे माकली म्हणतो. कसं वाटतं ताई माकलीची? 200 रुपयात माकली आहेत सौंदळे आहेत तारणे आहेत. आणि हे आपला बळो मासो ऊज मिळतात. मोठे बळे आहेत. हे कसे बळे हो? 200 रुपयात एक बळो. हे गोडा आहेत ना. गोडा आहे ना हे टुकी मासा. गोडा आहे मासा. त्याच्यानंतर वेगवेगळे मासे आपल्याला बघून मिळतात. आमच्या वहिनी पण आहेत ताजे मासे घेऊन. नमस्कार वहिनी. एकदम बघा वहिनीकडे एकदम ताजे मासे. कारण ही जी फिशिंग आमची तांबाडीची फिशिंग आहे. आणि ह्या मासेमारी ही सकाळी किंवा मध्यरात्री मासेमारी केली जातात. गुंजली आहे त्याच्यानंतर सुरमई आहे डायना आणि हे तांबवशे हे बघा सौंदळे फ्रेश मासो आमच्या तांबडेच्या वाळूतलो म्हणजे आमच्या तांबडेच्या समुद्रातले ताजे मासे. त्यांना माती पण लागलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने हे ताजे मासे आमच्या तांबडेच्या समुद्रावर मिळतात. वहिनी बरं आहे ना? आमच्या वहिनी आहेत त्या मासे घेऊन दिलेले आहेत. हे आपल्याला आणखी बरेचसे मासे बघून मिळतात. साधारण 200-500च्या रेंजमध्येच मासे आहेत. मोठा गुंजली मासा म्हणजे गोडाया मासा आहेत आपण बघूया. आज आमच्या मालवण किनारपट्टीवर सुद्धा शेमके भरपूर मिळाले. आमच्या रापणी कोणता मासा मासा घ्यायचा बांदोशी मासा. आणि हे मोठी गोय मासा म्हणजे गुंजली मासा. बोलतो म्हणजे गुंज मासा म्हणतात. त्याच्यानंतर बोलटा सुद्धा म्हणतात ना आपल्याकडे. कसं होतं मासो? गुंजल्याचे किती दे? 500 रुपयात एवढी मोठी गुंजली मिळतात. त्याच्यानंतर हे पेडवे कसे 200 100 रुपये. 100 रुपये ह्या पेड्यांचं वाटतं मोठ्या पेड्यांचं. आणि छोट्या पेड्यांचं पण 100 रुपये. हे कोकरे कसे औषधी 100 रुपये. असे मासे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आणि चांगले मासे. हा चप्पल मासा बघा. माशांचा एक वेगळा प्रकार आहे चप्पल मासा. आपल्याला ह्या टपामध्ये दिसतोय. त्याला चप्पल मासा म्हणतात. चप्पलासारखा आकार असतो त्या माशाचा. चप्पल मासा म्हणतात त्याला. त्याचा आकार चप्पलासारखा असतो. कसा होता चप्पल मासा? 200ला चप्पल मासा. थोडं सुंदर मासा आहे. चप्पलाच्या आकाराचा आहे म्हणून चप्पल मासा. गर्दी जरा वाढली आहे. आज बुधवार आणि पाऊस पडल्यामुळे लोकांना मासे खाऊसाठी बाजारात लोक येतात मासे विकत घेऊन. हां
बारके बारके काढलं मोठे काढ जरा मोठं नाही मोठे 5 आणि 4 येत झाले मग असा करतो आणि पुढे बघूया पैसे हे आमच्या तांबळीचे एकदम फ्रेश मासे बा काय म्हणता बरं ना अरे वा कालवा पण आहे. त्याच्यानंतर हे कापी नाही आपले हे पातळी खवळी पेडवे सगळ्या प्रकारचे मासे. सगळ्यात विशेष आमचा माव ह्या कालवा नाही कसं तो कालवाचं काय 100 रुपये एवढी सगळी कालवा आहे. बघा या म्हणतो आपण वागळी म्हणतो आम्ही आमच्या स्थानिक भाषेत. वागळी या पेडवे आहेत सौंदर्य बारीक. त्यानंतर हापणूस बांगडे. हा पेडवीचा अगदी चविष्ट प्रकार आहे. पेडवी मोठी पेडवी म्हणतो बघा. त्याच्या बाजूक मुळे आहेत. पेडवी आणि मुळे आपण खयची जाणून घेऊया. कसं वाटतं हो मुळ्यांचं 100 वाटतं आणि पेडव्यांचं 100 ना. पेडवे आणि मुळे 100 खयचे आहेत ते मुळे आपले हे देवगड कट्ट्याच्या खाडीतले मुळे. आणि आमच्या देवगड कट्ट्यात भरपूर प्रमाणात मुळे मिळतात आणि सगळ्या प्रकारचे साईजचे वगैरे मुळे मिळतात नाही. आपल्या देवगड पट्ट्याच्या खाडीतच जास्त मिळतात म्हणजे मोंड खाडी वीरवाडीची खाडी आणि कट्ट्याची खाडी या खाडीत भरपूर मुळे मिळतात आणि एकदम ताजे मुळे आपण बघू मिळतात. 100 वाटतो. सांगायचं असं आलं की ही मासळी बाजाराची इमारत आहे ना ती एकदम लहान आहे त्यामुळे थोडीशी गैरसोय होता फिरताना. ही ॲक्च्युली इमारत मोठी होऊ गई म्हणजे मासे विकणाऱ्या लोकांना सुद्धा बसा व्यवस्थित मिळत आणि मासे घेणाऱ्यांची बघा इथे आता एवढ्याशा चिरोटीमध्ये एवढी लोक उभी आहेत. जाण्याचा रस्ता थोडासा अरुंद होता. ही इमारत मोठी होणे गरजेचं आहे. तुम्ही खरोखर ग्रामपंचायतीने लक्ष देऊ कयो. सगळी गर्दी त्यामुळे आपल्याला दिसतं लोक एकमेकात धक्का मारून चालतं. होय आपला खडकी मासो बघूक मिळतात. माशाचं नाव आहे खडकी मासो. बोडाई आहात सुरमई आहात त्याच्यानंतर तांबोशी आहात असे ताजे मासे. कारली आहे. कसे वाटे होतो हे 200 रुपये 100 आहे. हे 200 रुपये 500 रुपये सुरमई आहे. सुरमई 500 रुपये. हे 400 वाटत कितीला 400 गुंडले आणि तांबूचे गुंडले आणि तांबोशी 400 रुपये. 200 रुपये वाटत 200 रुपये वाटत. हे टोळ ना टोळ आहे 200 200ला एक टोळा असे म्हणजे मासे साधारण तुमका प्रॉन्स म्हणतो आपण. प्रॉन्सला 200 रुपये वाटतं. आणि छोटे आहे तो छोटा 100 रुपयाला. चला देवगडचे आहे. देवगडचे तुम्ही कोळशी बाजार आम्ही कोळशी देवगडचे मासे. देवगडचे मासे कोळशी बाजारातले आमचे हे आहेत. देवगडचे मासे घेऊन येतात असे हे सगळे मासे आज आपण घ्या मासे बाजारात बरोबर भेटले. त्यांच्या आवर्जून हाक मारल्याने बरं वाटतं आमचा हाक मारल्याने काय जरा ते आमचे कसे वाटतं चांगले मस्त वाटतं. तुमचं नाव काय म्हणाला अरुण राणे मुक्काम पोस्ट मटकुर्दा वाघेरी. अच्छा वाघेरीची. चला असे आपले व्ह्युअर्स भेटले. रेल्वे स्टेशन. हां हां नांदगाव गावाचे तुम्ही मग हां नांदगाववाले तुम्ही. नांदगाववाले हो आपल्या व्हिडिओत असतं ते. कसे बांगड्याचं वाटतं कसं आहे 200 बघा. माकली आहेत छोटे सगळ्या प्रकारचे मासे आपल्या घ्या बाजारात बघून मिळाले. पेडवे वगैरे आहेत ना. माकलीचं वाटतं कसं 100 रुपये. ही पापलेट आहे छोटी पापलेट आहे ना कधी आहे युट्यूबला 200 रुपये. ही वागळी कशी कापतात ते बघा. हे वागळा वागळा कितीचा आता 300चा 300चा. बघा सुंदर वागळी कापतात बघा किती पद्धतशीर त्याला कापणी आहे. आणि हे वागळी मासोमुळे ह्याच्यासाठी चांगलं म्हणजे ताकद येत आहे ह्या मासे खाल्याने. संधिवात वगैरे होत नाही ना. तो मासो जरा औषधी आहे रसिको. ह्या माशामुळे तुमका संधिवात होत नाही किंवा एनर्जी ह्या माशामुळे मिळतं असं बऱ्याचशा बाजारात मी सगळ्यांकडून ऐकलंय. आणि 300 रुपये गहू हे मासो वागळी मिळालं. हो छान मासे एकदम ताजं मांस. आणि जसं चिकन बनवतात तसंच बनवतात ना ते तसंच. असा हा सुंदर बाजार आपण बघितलो. थोडीशी इमारत मोठी होती होती फिरण्याची भरपूर गैरसोय. आपण फिरलो या बाजारामध्ये. थोडीशी ही इमारत जर मोठी असती तर गिरायकांना घेऊन पण मासे जरा बरं मिळाले असते. इमारत लहान असल्यामुळे थोडीशी गैरसोय झाली. आपल्याला सुद्धा शूटिंग तेवढी परफेक्ट करून मिळाली नाही पण ठीक आहे. चांगला बाजार शिरगावचा मासळी बाजार. आणि बरेचसे आता मुंबईच्या चाकरमाने उतरलेले आहेत त्यामुळे त्यांची पहिली धाव बुधवार आणि रविवार ही मासळी बाजारातच असतात बहुतांश. बाजाराच्या अगदी रोडच्या एका बाजू किंवा मासळी बाजारात
तर तुम्ही इलास नक्की या शिरगावच्या मासे बाजारात या आणि हे मासे विक्रेते आहेत त्यांच्याकडून कमी किंमत करून मागू नको. जी त्यांची योग्य किंमत असतात ती त्यांना देऊ होई असं माझा तुमका विनवणी असा. तर चला आता पुन्हा आपण एकदा आपल्या जाऊया मुख्य बाजारात. आता एक आपण मासे बाजारात एक नवीन प्रकार बघतो. जाळ्यासह मासे येलेले आहेत बाजारात. म्हणजे मासे खायचे ते तुमचं दाखवतो. जाळा बघा, ह्या जाळा डायरेक्ट बाजारात ते घेऊन येलेत आणि त्याच्यासून ते आता मासे त्यांच्याने काढले आणि हो सीन आपल्याला बघून नाही मिळालो. दादा काय डायरेक्ट मासेमारी करून तुम्ही हय बाजारात येईल आज? हे खायचे मासे आहेत हे सगळे? हे बघा, हे गोड्या पाण्यातले मासे आहेत. काय माशाचं नाव आहे त्या? खवळे. कसं वाटव यो? 100 रुपये काय खवळे हो. गोड्या पाण्यातले मासे असल्यामुळे आत्ताच त्यांनी ताज हे करून आणल्याने. हे बघा नाही ही आमच्या तांबळेच्या खाडीतली एकदम फ्रेश कालवं. कशी कालव? कसं कालवाचं वाटतं तो? 100 रुपयाने कालव बघा, एकदम फ्रेश कालवं. गरम मसाल्याच्या सामानात अगदी अत्युत्तम असं त्याचं भाजी होते कालवांची. लावून देणार होते. चला आता आपण जाऊया मासळी बाजारातून बाहेर पुन्हा एकदा आपल्या मुख्य बाजारात. शेंगटीचा दर बघूया, कारण आता शेंगट्यांचे दर थोडे आता बघूया काय झालेलं आहे. कारण मागच्या एका बाजारामध्ये आपण शेंगट्या बघितल्या होत्या आणि आजचा दर जाणून घेऊया. हे बघा शेंगट्या, सुक्या शेंगट्या पावसाळ्यात सुकवून आपण जो व्यवस्थित ठेवले एखाद्या डब्यामध्ये तर पाऊसभर आपला जेवणाबरोबर ते थोडे थोडे भाजून खाता येतात नाही. कशा आज शेंगटीचा दर काय? 250ला ही शेंगट्यांची जुडी आहे. हे बघा आणि एकदम मस्त शेंगट्या असं दिसतं. दादाने घेतल्याने वाटतात ते. चल पुढे बघूया. आणखी बरेचसे आता हे सुरुवातीत आपल्याला सुके मासे बघून मिळतात. इथे सुद्धा शेंगट्या अगदी ताजे वाटतात. म्हणजे चांगल्यातल्या ह्या शेंगट्या हल्लीच्याच खारावणीतल्या आहेत. म्हणजे खाऱ्या मिठात घालून हे नंतर सुकवले जातात. कशा हो शेंगट्या? 350 रुपये जोडी. 350 रुपये जोडी. 350 रुपये आहे पण 300 देणार. अगदी 2 मस्तपैकी शेंगट्या आहेत बघा. आणि अगदी त्याला दरवळ सुद्धा सवड आलाय माशाचा. आणि हे सुकून चांगले जर तुम्ही ठेवलात तर पाऊसभर तुम्ही याचे छोटे छोटे भाग भाजून खाऊ शकता. हे घ्या 350 रुपये पाकिट. अशा पद्धतीने शेंगटे सुके मासे बघत आपण पुन्हा एकदा आपल्या मुख्य बाजाराकडे जाऊया. काय म्हणतात? बरे आहेस मा? नारळ कसे आहेत आज? 100ला 4, 5, 6, 10 पण आहे. 100ला 4, 100ला हे 5, हे 6, हे 10. 100ला हे 10. हा हे 10, हे 5, हे 6, हे 5, हे 4. 100ला 4, 100ला म्हणजे 25, 20, 20, 15, 10. 15 आणि 10. भाजी घेतो. या कष्टकऱ्यांकडून काहीतरी आपल्याला विकत घ्यायलाच पाहिजे बाजारात आल्यानंतर. नेमकंच होय तो काय घेतो ते बघूया. पडवळ घेतलं. उद्या आम्हाला भाजीसाठी पडवळ उपयोगी येणारच आहे. हळूहळू गर्दी वाढली आहे. बहुतांश चाकरमणी आणि मुंबईकर आता या बाजारामध्ये गेलेले आहेत खरेदीला. तिरफळा घेतो 20 रुपये. शेंगा आल्यात बाजारात भरपूर प्रमाणात. अशा भरून आल्यासारखं दिसतात. कारण काल तिथे पाऊस पडला थोडासा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो, अचानक पाऊस पडतो आणि निघून जातो. त्यामुळे गरमी भरपूर वाढली आहे वातावरण बदलल्यामुळे. बाजारात सुद्धा गर्दी वाढत चालली आहे. ट्रॅफिक
लोकांची वर्दळ असं सगळं हा बाजारात घेऊन आता लोक सुद्धा निघाले घराकडे जाऊन. बीट घेते 50 रुपये काहीतरी पाव किलो बीट आहे आज. सुंदर अशी ही शिरगावची बाजारपेठ. सगळं बाजार अगदी अप्रतिम असा आहे इथला. आणि बरेचसे आता मुंबईकर आल्यामुळे आणखी या बाजाराला गर्दी झाली आहे. सुंदर इथे त्रिमूर्ती वडापाव सेंटर आहे. तिथे भरपूर गर्दी आहे. चांगल्या प्रतीचा वडा मिळतो इथे. भजी मिळते. वडे इथे तळले जातात. किती अप्रतिम असे छान पैकी वडे आहेत. परब अमृततुल्य चहा आणि वडापाव असं एक सुंदर दुकान आहे शिरगाव बाजारपेठेमध्ये. भरपूर वडे काढलेले लगेच संपतात इथे. चांगला पावसात सुरुवात झाली तसे थोडेसे बाजारातले काही वस्तू महाग झाले. म्हणजे कांदे आपला इतर बाजारात 25 रुपयांना बघू मिळाले होते ते 40 रुपयांना झाले. 30-35 रुपयांना झाले. 40 रुपयांना झाले. बटाटी 25 रुपयात होती ती 30 रुपयांना झाली. परंतु कष्टकऱ्यांच्या भाजीचे दर मात्र तेवढेच राहिले. त्या कष्टकऱ्यांच्या भाजीचे दर आपल्याला सगळी भाजी 20 रुपयाकच बघू मिळाली. आणि त्याचप्रमाणे जे काही गोष्टी वाढलेले दिसले तर अशा पद्धतीने जसं पाऊस पडलो तसं किमती वाढले. ह्या बाजाराच्या किमती वाढण्याचं कारण झाला. आजचं बाजार महाग का झालं तर त्याचं कारण ह्या की पावसाच्या सरी पडून गेल्यामुळे सगळ्या वस्तूंचे किमती वाढले. तर मित्रांनो ह्या कारण झाला बाजारातले दर वाढण्याचा आणि बाजारातले भाव वाढण्याचा. बाजारात आता गाड्यांची आणि माणसांची सुद्धा गर्दी भरपूर प्रमाणात झालेली असते. त्यामुळे थोडासा ट्रॅफिक जाम होण्याचा संभव होतोच तो झालेला असा. तर ही वेळच तशी आहे की या वेळेत भरपूर सारे लोक बाजारात येतात आणि त्याचबरोबर मुंबई वगैरे जाणाऱ्या गाड्या या वेळात सुटतात. त्यामुळे स्वाभाविक होता की गर्दी या बाजारात आपल्याला या वेळेत मुंगच मिळतात. पुन्हा एकदा आपण शेवटचं फेरफटको मारूया. ते प्रवासी सगळे एस टीची वाट बघतात आणि एस टी येण्याची वाट बघतात. त्यामुळे ते उभे आहेत. जेव्हा त्यांच्या गावात जाणारी एस टी येत आली तेव्हा ते एस टीने जात आले. नवरा बायकोचा भांडण मिटवणार काय हो? नवरा बायकोचं भांडण मिटवणारा फळ 10 रुपयामध्ये नवरा बायकोचं भांडण मिटणार. या कलिंगण खाल्यावर 10 रुपयामध्ये नवरा बायकोचा अबोला भेटणार. दोघोले थंड होत आली. 10 रुपयात गार होणार दोघे.
दोघी गार झाली काय मग दोघी गार होणार, 10 रुपये. आपाप तो काय भांडण मिटतात. लाल भडक लाल भडक, मामा कडक, मामा कडक आणि कलिंगड लाल भडक. लाल भडक मामा कडक. कसा कलिंगडाचा दर काय दादा? 10, 20, 30, 40, काय 50, म्हणतात 60. एवढे स्वस्त? 10 रुपयापासून तर 200 म्हणजे रुपये. नवरा बायकोचा भांडण मिटवतो 10 थोडा रुपयात मोठा नवरा औषध. बायकोचा अबोला भेटणार. त्या सुद्धा स्वस्त स्वस्त गार फळ. होणार दोघी बी. अच्छा, त्या मामांकडे असा फळ मिळता की नवरा बायकोचा भांडण मिटता 10 रुपये. असं ते फळ देतात आणि अवघ्या फक्त 10 लाल रुपये. भडक. लाल भडक. मामा कडक. मामाच कडक आहे एकदम. चला 10 रुपये, धन्यवाद. 10 रुपये, 10 रुपये. आपल्या एस टी स्टँडच्या समोर मामा बसल्यात. थोडीशी धमाल आपली बाजारातली गंमत. असं हे आमचं सुंदर शिरगावचं बाजार बघून तुमका नक्कीच आवडलो असत. भरपूर गर्दी झालेली आहे मित्रांनो. आजचा ह्यो माझा शिरगाव बाजाराचा प्रयत्न तुमका नक्कीच आवडलेलो असतालो. जो बाजार तुमका आवडल्यावर या बाजाराच्या व्हिडिओ तुम्ही लाईक व शेअर करून आरमारी मराठा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही तुमका विनंती. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद. बाजारात गाड्यांची आणि माणसांची सुद्धा गर्दी भरपूर